हॅलो मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. सगळ्यांना हॅपी होळी. हॅपी होली. हॅपी होली. होळी दहन झाल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी रंगपंचमी हा सण साजरा करतो. तर रंगपंचमी या सणाबद्दल थोडीशी माहिती घेऊया. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमीला रंगपंचमी साजरी केली जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनानंतर रंगाची उधळण करत रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण केवळ रंगांचा नाही तर आनंद, उत्साह आणि पॉझिटिव्हिटी संदेश देणारा आहे. तसेच रंगपंचमी हा वसंत ऋतूच्या आगमनाचा उत्सव देखील आहे. थंडी संपून उष्णता जाणू लागते. निसर्गात नवचैतन्य निर्माण होते. झाडे वेली नवीन पालवीने बहरतात आणि रंगांची उधळण करतात. हॅपी होली. रंगपंचमी हा केवळ एक धार्मिक सण नाही तर तो एक सामाजिक सण आहे. या दिवशी लहान मोठे, गरीब श्रीमंत, जातपात विसरून सगळे एकत्र येतात आणि रंगाने खेळतात. एकमेकांना रंग लावून प्रेम आणि सलोख्याचा संदेश देतात. रंगपंचमी खेळताना आरोग्याची काळजी देखील घ्यावी लागते. रंगपंचमी खेळताना रंगाची निवड करणे खूप महत्त्वाचे असते. रासायनिक रंग त्वचेसाठी हानिकारक असू शकतात. त्यामुळे नैसर्गिक रंग वापरणे अधिक सुरक्षित असते. नैसर्गिक रंग म्हणजे फुलांपासून तयार केलेले रंग, हळद, चंदन आणि पालापाचोळ्यापासून बनवलेले रंग उत्तम असतात. आजकाल रंगपंचमी साजरी करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. डीजे लावून नाचणे, गाणी गाणे, स्पर्धांचे आयोजन करणे हे आधुनिक रंगपंचमीचे स्वरूप आहे. मात्र आजही अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी केली जाते. रंगपंचमी आपल्या जीवनात रंग भरण्याची प्रेरणा देते. निगेटिव्ह विचार दूर करून पॉझिटिव्ह दृष्टिकोन बाळगण्याची प्रेरणा देते. रंगाप्रमाणे आपले जीवनही विविध रंगांनी सजवा आणि आनंदाने जगा, हाच रंगपंचमीचा संदेश असतो. तर रंगपंचमी बद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मी सुद्धा पूर्ण टाइम माझ्या फॅमिली सोबत स्पेंड केलेला आहे. बघू शकता पूर्ण मस्ती धमाल, खूपच मजा आली आहे. रिदान सकाळी बाहेर खेळून आल्यानंतर आम्ही नंतर मग सर्वांनी मिळून घरीच होळी खेळलेली आहे आणि खूपच मजा आलेली आहे घरी खेळून. आपण सुद्धा फॅमिली सोबत असाच टाइम देत जा. कानाची सुद्धा पहिलीच होळी आहे आणि त्याने सुद्धा खूप एन्जॉय. शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल आणि तुम्हाला बघायला मिळेल की आम्ही कसा एन्जॉय केला आणि होळीचा कसा म्हणजे एन्जॉय केला. आणि शेवटचा पार्ट तर खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये रिदानच्या शाळेमध्ये रिदाननी खूप मस्ती केलेली आहे. हे सुद्धा बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून ते पण सांगा. आणि तुम्ही होळीचा सण कसा साजरा केला हे सुद्धा आम्हाला तुम्ही सांगू शकता. त्यासाठी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.
रंग खेळून खेळून आम्ही दोघे थकून गेलो. कान्हा थकून गेला पण रिदान काय थकला नाही. तो शेवटपर्यंत बघा कसा खेळत आहे, लोळत आहे पूर्ण खेळू खेळू. आणि याच्यानंतर बघा रिदानच्या शाळेमधील व्हिडिओ खूपच छान आहे. खूपच छान डान्स करत आहेत मुलं, सर्व मुलं मुली छोटे छोटे असे खूपच छान डान्स करत आहेत. आणि रिदानसुद्धा खूप मस्ती करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूपच मनापासून धन्यवाद. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूपच आवडेल तुम्हाला. अगदी छोटासा व्हिडिओ बनवला आहे तुमच्यासाठी. आणि आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर मिळतील. आणि असे व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच आमच्यासोबत जोडून राहा.
आमचा हा होळीचा आणि रंगपंचमीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.